नमस्कार, सोनाली किचन कट्टा रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण लहान आवळ्यापासून वर्षभर टिकणारा आवळ्याचा मुरब्बा कसा बनवायचा हे पाहणार आहोत। अगदी झटपट होते आणि वर्षभर आपण हे खाऊ शकतो। मस्त लहान मुले सुद्धा खातील अशी ही जबरदस्त रेसिपी होते। मुरब्बा म्हटलं की लहान मुलं किंवा आवळे म्हटलं की तुरट किंवा आंबट लागते म्हणून लहान मुलं खात नाहीत। तर अशा पद्धतीने तुम्ही लहान किंवा मोठ्यांना आवडेल अशी आवळ्याची ही रेसिपी बनवून जर तुम्ही ठेवलात तर लहान मुले किंवा मोठे दररोज आवडीने खातील। बघा किती मस्त रसरशीत अगदी गुलाबजामुन सारखा हा कलर दिसतो, तर खूप मस्त लागते। तुम्ही माझ्या पद्धतीने आवळ्याचा मुरब्बा जर बनवलात तर अगदी वर्षभर टिकेल आणि खायला अप्रतिम असे लागते। तर व्हिडिओ स्किप न करता बघा। व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन चॅनल असल्यामुळे एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा। तरी इथं मी अशा पद्धतीचे लहान जे आवळे असतात ते घेतलेले आहेत। मस्त असे फ्रेश आवळे आहेत। हे आवळे अर्धा किलो म्हणजे 500 ग्रॅम आवळे आहेत। 500 ग्रॅम आवळ्यापासून आज आपण आता मुरब्बा बनवणार आहोत। तर हे छान स्वच्छ धुवून पुसून आपण जी चाळण वडे उकडायची जी चाळण असते त्यामध्ये हे टाकून उकडून घेणार आहोत। डायरेक्ट पाण्यात न टाकता अशा पद्धतीने वाफेवरच आपल्याला हे उकडून घ्यायचं आहे। झाकण लावून मी हे 5 मिनिटं उकडायला ठेवते। जास्त काही वेळ उकडायची गरज नाही, लहान आवळे असल्यामुळे लवकर उकडून तयार होतात। तर अगदी 5 ते 7 मिनिटात आपले हे आवळे छान वाफेवर उकडून तयार झालेले आहे। थोडंसं थंड करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपले बघा आवळे शिजलेले आहेत। तर आता एका दुसऱ्या कढईमध्ये हे सगळे आवळे टाकून घेतलेले आहेत। त्यामध्ये इथं मी 500 ग्रॅम साखर घेतलेली आहे। अर्धा किलो आवळ्यासाठी आपण अर्धा किलो साखर वापरलेली आहे। तुम्हाला जर गोडचं प्रमाण जास्त आवडत नसेल तर थोडंसं कमी करू शकता, पण आवळ्यामध्ये जेवढी आवळे आहेत तेवढंच साखर टाकावं लागतं। त्यामुळे आपले हे आवळे तुरट लागणार नाही, छान असं रसरशीत लागतात, छान गोडसर असा फ्लेवर येतो। तर बघा अशा पद्धतीनं साखर टाकून आपल्याला हे छान असं मिक्स करत पाकामध्ये हे आवळे शिजून घ्यायचे आहेत। पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। तर बघा आपलं साखर संपूर्ण वितळलं गेलेलं आहे। छान अजून आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे। 10 मिनिटं आपल्याला हे पाकामध्ये अशा पद्धतीनं शिजून घ्यायचं आहे। त्यामुळे आपले हे आवळे आहेत छान पाकामध्ये मुरतात आणि गोडसरपणा आवळ्यामध्ये जातो। तर अशा पद्धतीनं जर ह्यामध्ये तुम्ही छिद्र जर असे बारीक आपल्या चमच्याने काट्याचा चमचा असतो त्याने जर छिद्र पाडलं तर अजून छान आपले आवळे आतमध्ये पर्यंत पाक जातो। पण ह्या छोट्या आवळ्यांना जास्त काही गरज नसते। छोटे आवळे लवकर पाकामध्ये छान असे मुरले जातात आणि लवकर गोडसरपणा निर्माण करतात। तर अशा पद्धतीनं बघा छान आपले आवळे हे मी शिजून घेतलेले आहेत। मस्त कलर दिसत आहे। इतपत आपल्याला हे आवळे शिजून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीनं मिक्स करत राहायचं जेणेकरून करपणार नाहीत। तर बघा छान असा पाक आपला घट्टसर तयार झालेला आहे। इतपत मी हे शिजून घेतलेला आहे। जास्त जर शिजवलं की आपली ही पाक साखर तयार होते। तर आता मी हे थंड करून घेते। थंड केल्यावरच आपल्याला एखाद्या काचेच्या डब्यात हे भरून ठेवायचं आहे। तर बघा किती मस्त कलर आलेला आहे आपल्या आवळ्याच्या मुरब्ब्याला। किती मस्त रसरशीत गुलाबजामुन सारखे हे आवळे दिसत आहेत। लहान मुलं तर आवडीने हे खातील। मोठे किंवा लहान मुलांना आवडणारी ही रेसिपी आहे। नक्की तुम्ही या सीझनमध्ये कुठं जर तुम्हाला बाजारात आवळे दिसत असेल तर ह्या पद्धतीनं आणा आणि वर्षभर स्टोर करून हे ठेवू शकता। आपण काचेच्या डब्यात हे जर भरून थंड झाल्यावरच भरायचं आहे, त्यामुळे स्टोर करून आपण वर्षभर सुद्धा खाऊ शकतो। मस्त लागतात। अनेक रोगावर गुणकारी भरपूर प्रमाणात विटॅमिन सी कॅल्शियम असणारी ही रेसिपी आहे आणि झटपट होते। अशा पद्धतीने बघा मस्त आपले हे आवळे पाकामध्ये शिजून तयार झालेले आहेत। किती मस्त दिसत आहेत। आंबट गोड अशी ही चव येते। तर तुम्हाला ही रेसिपी किंवा हा मुरब्बा कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। माझा नवीन चॅनल असल्यामुळे एक लाईक एक सबस्क्राईब नक्की करा। माझ्या प्रोत्साहनासाठी तुम्ही
एक लाईक आणि एक सबस्क्राईब करा आणि साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा, जेणेकरून जे काही नवीन व्हिडिओ मी बनवते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी पोहोचेल। अशाच पद्धतीचे झटपट व पारंपरिक साऊथ इंडियन मराठवाड्याचे स्पेशल अशा अनेक रेसिपी माझ्या चॅनलवर मी अपलोड केलेले आहेत। नक्की जाऊन बघा, कशा झाल्या कमेंट्स करून सांगा। असे झटपट व पारंपरिक रेसिपीसाठी चॅनलला विजिट करा, कनेक्ट रहा। असा झटपट होणारा पारंपरिक पदार्थ घेऊन भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।